नूडल्स रेसिपी बनवण्यासाठी साहित्य: पत्ताकोबी, टमाटा, ढोबू मिरची, लाल तिखट, कांद्याची पात, गाजर आणि कांद्याची पात आपली हिरवी आणि कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि शेजवान चटणी 1 पॅकेट घेतले मी आणि टमाट्याचा सॉस आणि हे सॉसेस लागणार. नूडल्स आपण उकळून घेऊया आता पाण्यातनं, गरम पाण्यातनं काढून. आता आपण पाणी 1 तांब्या ओतूया, अर्धा तांब्या ओतूया. पाण्याला उकळी आली की आपण त्यात टाकायचं, हे नूडल्स टाकायचं पाण्याला उकळी आल्यानंतर. आता पाण्याला आपल्या उकळी आल्या. आता आपण नूडल्स टाकूया. असंच टाकायचं, पुरा त्या सुट्टे होतात ते. आता उकळी येते बघा नूडल्सला आपल्या. उकळी आली की सुट्टे होतात छानपैकी. आता एकदा पलटी करूया आपण. आता आपण नूडल्स 8-9 मिनिटं उकळून घेतले. आता आपण आहे ना चाळणीत काढूया. चांगले असंच चाळणीत काढायचं, नितळून घेणार आहे भांड्यात आपण. ओका असं चाळणीत काढते मी आता. ओका असं काढते. पाणी खाली ताटाच्या खाली राहते बघा पाणी. आणि ह्याला गार पाण्यानं थोडं धुते मी, म्हणजे सुटसुटीत होतात चांगले. गार पाण्यानं धुतले ना मस्त होतात, खळखळीत होऊन जातात एकदम नूडल्स. मग आपले असे एकदम खळखळीत होतात बघा, चिकटत नाही ते काय नाही, एकदम खळखळीत झाले असे आपले बघा. असे होतात. मग गार पाण्यानं पण धुयायचे आपण, एकदाच धुयायचे गार पाण्यानं फक्त. गरम करायला ठेवूया आणि गरम झाल्यावर तेल ओतूया. आता गरम झाले आपल्याकडे, तेल ओतते मी. तुम्हाला हवं असेल तेवढं तेल ओतू शकता, असं काही नाही. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ओतू शकता ते. आता त्याच्यात मी आहे ना कांदा टाकते कापलेला. हो का नूडल्सला तेल गरमच करून घ्यायचं असतं. चांगलं गरम करून चांगल्या फास्ट ह्याच्यावर भाजायचं, म्हणजे छान त्याला हे होतं. भाजी ह्याच्यामध्ये भाजायची मस्तपैकी. स्लो गॅसवर नका भाजू. आता गाजर टाकते. पत्ताकोबी टाकते. शिमला मिरची टाकते. हो का आणि टमाटा टाकलाय. हो का एक 2 मिनिटं चांगल्या अशा वापरून घ्यायच्या. कच्च्याच भाज्या ह्याला लागतात, लय हे पण नाही करायचं, वापरायच्या. आलं लसणाची पेस्ट बघा थोडी टाकते. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी टाकू शकता. आणि आपला कांद्याच्या पातीचा कांदा.
अर्धा चम्मच टाकलाय बघा लाल तिखट. आणि शेजवान चटणी 1 पॅकेट टाकले मी पुरं. पुरं 1 पॅकेट टाकले बघा. थोडा सॉस टाकलाय. सोया सॉस टाकलाय मी. आणि हा चिली सॉस टाकलाय. 1 चम्मच टाकलाय. तुम्हाला जसा चवीला हवा असला तर अजून 1 चम्मच टाकू शकता. आणि टमाट्याचा सॉस 2 चम्मच टाकते मी. का 2 चम्मच टाकले टमाट्याचा सॉस. आणि चवीपुरतं मीठ टाकते. चांगले चव येते म्हणजे. तर 1-2 मिनिटं चांगले हे करूया आणि आपण नूडल्स टाकूया त्याच्यात. आणि तुमच्याकडे काय भाज्या असतील त्या भाज्या अजून टाकू पण शकता. आणि ह्यातल्या भाज्या नसलेल्या तरी पण नाही टाकू शकता. असं काय नाही, तुमच्याकडे जरुरी जे भाज्या असेल त्यानं बनवू शकता. आता नूडल्स टाकते मी. आपण घेतलेले हे करून घेतलेले बघा. असे आपले मस्त हे झाले बघा. हे का असे होतात छान. आता आपण ह्याच्यात कांद्याची पात टाकूया. ओके, आपण कांद्याची पात टाकली. आता कांद्याच्या पातीने छान दिसतो, मस्त पैकी स्वाद येतो आणि दिसायला पण छान दिसतं आपलं. असं आपलं नूडल्स बनलं मस्त पैकी बघा. छान. असं आता बनलं आपलं नूडल्स. आता आपण एका पिलटीत काढूया. काढू. आता मी आपल्या पिलटीत धावते नूडल्स काढून. मी खाऊन बघा आणि सांगा. अशी आपली नूडल्सची रेसिपी बनवून झाल्या. तुम्ही पण करून खाऊन बघा आणि मला सांगा.